स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57. खून लो लेकिन खेती मत लो. नेवरीत शक्तीपीठ महामार्गाविरोधात रक्तदान आंदोलन. गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी नेवरी गावातील शेतकऱ्यांनी आज शुक्रवारी दिनांक 17 रोजी अनोखे आंदोलन छेडत रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. खून लो लेकिन खेती मत लो अशी घोषणा देत शेतकऱ्यांनी रक्तदान करून सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवला. या रक्तदान शिबिरात तरुणांसह ज्येष्ठ शेतकरी आणि महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवत शेतकऱ्यांनी सरकारला आपल्या भावना पोहोचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना ॲडव्होकेट दीपक लाड म्हणाले, आज आम्ही रक्तदान करून जीव वाचवत आहोत, मात्र गरज पडल्यास आपल्या जमिनी वाचवण्यासाठी कोणत्याही संघर्षाला सामोरे जाण्यास मागे हटणार नाही. आंदोलनात सहभागी झालेल्या 78 वर्षीय बजरंग सकट ज्येष्ठ शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा देताना सांगितले, आम्ही आमच्या जमिनी लहान मुलांप्रमाणे जपल्या आहेत. त्या जमिनी सरकारच्या स्वप्नांसाठी हिरावून घेतल्या जाणार असतील तर शेतकरी त्याला तीव्र विरोध करेल. येत्या 18 जुलै रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या मोर्चात सहभागी होणार असून 25 जुलैला मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन जाब विचारणार आहोत. या आंदोलनामुळे कडेगाव आणि खानापूर तालुक्यातील शेतकरी शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावर अधिक आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आलं. यावेळी ॲडव्होकेट दीपक लाड, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू ॲडव्होकेट सुभाष पाटील, नेवरी सरपंच प्रमिलाताई साळुंके, ग्रामपंचायत सदस्या सरिता महाडिक, उपसरपंच हर्षद ननवरे, महेश कुपाडे, कडेगाव पंचायत समितीचे सभापती डॉक्टर विजय महाडिक, महेश पवार, किरण चव्हाण, सौरभ कांबळे, पंडित कोळेकर, रुपाली कोळेकर, किरण कांबळे, बजरंग सकट, मानाजी धनवडे, विद्याधर महाडिक, इंद्रजित साळुंके, अरुण साळुंके मांजर्डे, धनंजय मेटकरी, दत्ता ढवळे, नाना ढवळे, संभाजी निकम, गोविंद धनवडे, मनोज निकम, संताजी जगताप, अमोल धनवडे, सागर धनवडे, वाळवा तालुका शेतकरी संघर्ष समितीचे ॲडव्होकेट विजय पाटील, महादेव मोहिते, दीपक कदम, राहुल पाटील, आदित्य महाडिक, राजवर्धन महाडिक, संभाजी भगत, संदीप भगत, रमेश भगत, हैबतराव जगताप, श्रीमंत भगत, नेवरी गावातील व कडेगाव, पलूस, खानापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महामार्ग विरोधामध्ये सांगली जिल्ह्यातल्या बाधित गावातल्या घराघरामधलं वातावरण हे शेतकऱ्यांच्या मधलं तणावग्रस्त आहे. गेले 4 महिन्यापासून शेतकरी रक्ताचं पाणी करतोय. आज तर शेतकरी या ठिकाणी रक्तदान देऊन खून लो लेकिन खेती मत लो असा नारा शेतकऱ्यांनी दिलाय. शेकडो शेतकरी रांगा लावून शक्तीपीठ महामार्गातून आपल्या जमिनी वाचाव्या यासाठी रक्तदान आंदोलन करतायत. अनेक शेतकरी आपलं रक्त देऊन सरकारला सांगतायत, सरकार आम्ही आता एक जीव वाचवतोय, उद्याच्या काळामध्ये आम्हाला आमच्या जमिनी वाचवण्यासाठी रक्त जरी सांडावं लागलं तरी बेहत्तर, कारण आमच्या क्रांतिकारकांनी देश स्वातंत्र्य करण्यासाठी या भूमीत रक्त सांडलं. शक्तीपीठच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सुपीक जमिनीपैकी 30% जमिनी या ठिकाणी बाधित होणार आहेत. त्यामुळं आम्हाला रक्त सांडावं लागेल, स्वातंत्र्याची दुसरी लढावी लागेल. त्यामुळे प्रशासनानं तात्काळ हा रस्ता रद्द करावा, कुणीही मागणी न केलेला रस्ता रद्द करावा. अनेक कोटी रुपयांचा, हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आम्हाला दिसतोय, म्हणून आम्ही सातत्यानं 4 महिने हे आंदोलन जिवंत ठेवलंय. अनेक मोर्चे, अनेक आंदोलनं, शेकडो शेतकरी सभा घेऊन आजचं रक्तदान आंदोलन हे आज या ठिकाणी यशस्वी झालेलं आहे.